नमस्कार मित्रांनो, गुरु कानिफनाथ तंत्र मंत्र वनस्पती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी अत्यंत प्राचीन आणि गुपित माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। आजचा हा व्हिडिओ खास करून नाथ संप्रदायामध्ये जे नाथपंथी साधक असतील किंवा घरगुती व्यक्ती असेल त्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आजचा हा व्हिडिओ त्या घरगुती लोकांसाठी आहे ज्यांना घरातील अनेक प्रकारची त्रास किंवा समस्या असतील, घरातील ग्रहदोष किंवा घरातील अनेक प्रकारची दूषित शक्ती असो, या कोणी केली गेलेली तंत्रबाधा किंवा नजर दोष याचा त्रास असो, अशा लोकांना कोणी साधक किंवा दरबार शोधून सुद्धा सापडत नसेल किंवा दरबारावरती किंवा अनेक प्रकारच्या साधकांकडे चक्रा मारू त्यांचा त्रास कमी होत नसेल किंवा कमी व्हायच्या जागी तो त्रास वाढून गेलेला असेल किंवा फारशा साधकांनी त्यांचे पैसे लाखो रुपये लुटून घेतले गेलेले असतील, अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। एखाद्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल किंवा त्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये किंवा मुला बाळामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चिडचिड होत असेल किंवा त्या घरामध्ये एखादी स्त्री किंवा पुरुष वारंवार बिमार पडत असेल किंवा त्या घरातील मुख्य व्यक्तीचा व्यापार किंवा लक्ष्मी संपूर्णपणे बंद पडली असेल, असे काही लक्षण तुम्हाला एखाद्याच्या घरावरती किंवा स्वतःच्या घरामध्ये दिसत असतील तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। आजचा हा व्हिडिओमध्ये दिला गेलेला मंत्र आणि उपाय हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा मंत्र घर आखरण मंत्र आहे। या मंत्राद्वारे तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारची केली गेलेली करणी असो किंवा तुमच्या घरात जागेचा दोष असो किंवा तुमच्या घरामध्ये देवीची किंवा पीराची किंवा स्मशानभूमीची कोणत्याही प्रकारची तंत्रबाधा असो किंवा टोक लागलेली असो किंवा कोणाची नजर लागलेली असेल, तर आजचा हा मंत्र आणि उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर जास्त वेळ न घेता तुम्हाला ज्या पद्धतीने हे लक्षण सांगितले गेलेले आहे, हे लक्षण दिसत असतील तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या पारिवारिक किंवा मित्र परिवारामध्ये कोणाच्या घरामध्ये हे लक्षण दिसत असतील, तर या मंत्राचा प्रयोग कशा पद्धतीने केला जाईल याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मंत्र लक्षपूर्वक ऐका। मंत्रामध्ये कुठे पण हुक चूक होत असेल तर मंत्र काम करणार नाही, त्यामुळे मंत्र लक्षपूर्वक ऐका। मंत्र अशा प्रकारे आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आखरू आखरू क्या आखरू, घर आखरू, घराचे चारी कोपरे आखरू, घराचे खांब आखरू, घराचे फोटो आखरू, दिवा आखरू, दिवे की ज्योत आखरू, दरवाजा आखरू, दरवाजेचं उंबर आखरू, वटा आखरू, कोण आखरे, गुरु गोरखनाथ आखरे, मच्छिंद्रनाथ आखरे, कानिफनाथ आखरे, अड़बंगनाथ आखरे, ऐसे नौ नाथ आखरे, ना आखरे तो प्रभु दत्तात्रेय की आन, नवनाथ की विद्यापुरी, शिव मंत्री बादशाहपुरी। मंत्र परत एकदा, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आखरू आखरू क्या आखरू, घर आखरू, घराचे चारी कोपरे आखरू, खांब आखरू, घराचे फोटो आखरू, दिवा आखरू, दिवे की ज्योत आखरू, दरवाजा आखरू, दरवाजेचं उंबर आखरू, वटा आखरू, कोण आखरे, गुरु गोरखनाथ आखरे,
मच्छिंद्रनाथ आखरे, कानिफनाथ आखरे, आडबंगनाथ आखरे, ऐसे नवनाथ आखरे, ना आखरे तो प्रभु दत्तात्रेय की आन, नवनाथ की विद्यापुरी, शिव मंत्री बादशाहपुरी। मंत्र या मंत्राचा प्रयोग कशा पद्धतीने करायचा आहे किंवा या मंत्रासाठी लागणारी सामग्री अशा पद्धतीने आहे। सर्वप्रथम तुम्हाला निमोनीचं झाड, त्या झाडाला लिंबू असलं पाहिजे। ते लिंबू तुम्हाला सर्वप्रथम एक गाडगं घ्यायचं आहे, छोटंसं गाडगं मातीचा तांब्या। जसं की काही भागामध्ये शब्द अलग अलग आहे त्या गोष्टीला, त्यामुळे मातीचं गाडगं किंवा मातीचा तांब्या घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये वरच्या वर ते लिंबू तोडून आणायचं आहे, अद्धर त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, जमिनीला त्या लिंबाचा स्पर्श होता कामा नाही। आणि त्या लिंबाला 9 टाचण्या मारायच्या आहे। 9 टाचण्या मारल्यानंतर त्यामध्ये 7 धान्याचा बाखळा म्हणजे 7 धान्य त्या गाडग्यात टाकायचे आहे। आता ते धान्य अशा प्रकारे आहे, काळे उडीद, काळे तीळ, मोहरी, बाजरी, गहू, राळे आणि हरभरे, हे 7 वस्तू त्याच्यामध्ये टाकून त्याला ह्या मंत्राद्वारे अभिमंत्रित करायचं आहे। अभिमंत्रित करता वेळेस सुगंधित धूप त्या जागेवर लावायची आहे। त्या धुपावरती धरून किंवा रानगौरी पेटवून त्याच्यावरती गुगुळ किंवा लोबान टाकून त्या धुरावरती ह्या गाडग्याला अभिमंत्रित करायचं आहे 21 वेळा। 21 वेळा अभिमंत्रित केल्यानंतर त्या घराच्या उंबऱ्यावरून आणि त्या घरामध्ये चारी कोपऱ्यावरती फिरवून किंवा त्या घरामध्ये संपूर्ण जागी फिरवून आणि नंतर त्या घराच्या उंबऱ्यावरून 3 वेळा उतरवून घराच्या मुख्यद्वारासमोर हे गाडगं लाल कपड्यामध्ये बांधून जमिनीत गाडायचे आहे। जमिनीतच गाडायचे आहे। याला वर टांगल्यानंतर वर टांगायचं नाही, कारण की टांगल्यानंतर यातील शक्ती काही क्षणातच निघून जाईल। ज्या मंत्राची पावर आहे ती मंत्राची पावर त्यामध्ये टिकणार नाही आणि त्या घरातील लोकांना त्या गोष्टीचा फरक पडणार नाही। त्यामुळे ते गाडगं त्या घरासमोरच गाडायचं आहे। गाडल्यानंतर याचा दुसरा उपाय असा आहे की एखाद्या घरामध्ये हे गाडगं केल्यानंतर त्या घरामध्ये एखादा व्यक्ती वारंवार बिमार पडत असेल तर त्या व्यक्तीवरून परत अजून एक लिंबू तोडायचा आहे। त्याला टाचण्या मारायच्या नाही। ह्या मंत्राद्वारे 21 वेळा अभिमंत्रित करून किंवा याच्या अगोदर एक मंत्र नाथ संप्रदायामधलाच ह्याच नाथ विद्यामधला एक मंत्र मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तो मंत्राद्वारे एक लिंबू अभिमंत्रित करून त्या व्यक्तीवरून उतरून समोरच्याच्या अंगावरून उतरून जो व्यक्ती बिमार पडत असेल त्याच्यावरून उतरून चौफुलीवरती नेऊन ते लिंबू ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर तुम्ही बघणार 2 दिवसाच्या आत तो व्यक्ती उठून उभा राहणार। त्याला जो भी त्रास होत असेल तो त्रास कायमचा बंद होणार। किंवा एखाद्याच्या घरामध्ये त्याची लक्ष्मी ठप्प झालेली असेल किंवा त्या घरातील व्यक्तीला कोणताही व्यवहार होत नसेल किंवा त्या घरातील व्यक्तीचे कोणतेही कामं होत नसेल, काम धंदे लागत नसेल, बिझनेस एकदम ठप्प झालेला असेल, दुकान कारोबार एकदम बंद पडली असेल तर त्या व्यक्तीवरून जो पहिल्या याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, नाथ विद्येतलाच मंत्र आहे आणि तोच मंत्र त्याच विद्येतला हा एक मंत्र आहे।
आखरू, जसे की घर आखरू, आणि तो आहे बंधन. नाथ संप्रदायामधला बंधन मंत्र. चेडे बंद गोटा बंद हे नाथ विद्येतलाच मंत्र आहे. त्याच विद्येमधला मंत्र हा एक आहे आणि तो एक आहे. असे हे खूपसे मोठे मंत्र आहेत. ह्या मंत्राचे 1100-1200 मंत्र आहेत हे माझ्याकडं. तर त्यामधला एक मंत्र मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्या मंत्राद्वारे हे लिंबू अभिमंत्रित करून त्या व्यक्तीवरून, ज्या व्यक्तीचे कामधंदे लागत नसेल त्या व्यक्तीवरून उतरून ते चौफुलीवरती ठेवल्यानंतर त्या व्यक्तीचे धंदा किंवा कामधंदे किंवा कोणत्याही प्रकारचे काम होत नसेल किंवा त्या घरामध्ये शुभ कार्य होत नसेल, तर अशा पद्धतीने हे मार्ग केल्यानंतर त्या घरातील व्यक्तींना संपूर्णपणे फरक पडेल व त्या घरामध्ये शांती लाभेल. अशाच काही घरगुती समस्या असो किंवा घरात कोणत्याही प्रकारची तंत्रबाधा असो किंवा तंत्रबाधेचा त्रास असो किंवा शारीरिक त्रास असो किंवा कोणताही त्रास, असा शारीरिक त्रास किंवा कर्णीबाधेचा त्रास उद्भवत असेल किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असेल, दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा. खात्रीपूर्वक योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. याच नाही तर अशा अनेक प्रकारच्या काही समस्या असतील तर यासाठी अगदी विश्वासपणे तुम्ही संपर्क साधू शकता. अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. संपर्कासाठी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.